वेलकम फ्युचर डॉक्टर्स. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी तर्फे एक 22/5/2026 म्हणजे आजच केईच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनसाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे. विथ रिगार्ड ऑफ कन्फर्मेशन ऑफ 12th स्टँडर्ड मार्क्स ऑफ CBSE and ICSE or other state board candidates who have passed during 2026 and before 2026. म्हणजे 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं 12वीचं मार्कशीट CBSE बोर्ड असेल किंवा ICSE असेल या सेंट्रल ICSE असेल या बोर्डचे सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. 12वीचं मार्कशीट केईच्या वेबसाईटवरती जाऊन अपलोड करायचं आहे. वास्तविक हे कुणासाठी नोटिफिकेशन आहे? ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये MBBS पासून ते BMS पर्यंत सर्व कोणत्याही ओपन स्टेट्समध्ये असेल किंबहुना गव्हर्नमेंटमध्ये जरी समजा त्या राज्याच्या गव्हर्नमेंटच्या 85% कोट्यामध्ये जरी भाग घ्यायचा असेल तर केईच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऍडमिशन्स मध्ये जाऊन UGCET या पहिल्या पोर्टल टॅबवरती जाऊन हे नोटिफिकेशन आपल्या सोबत आलेलं आहे. आणि हे या संदर्भामध्ये CBSE किंवा ICSE स्टेट बोर्ड किंवा अदर स्टेट बोर्डचे पास झालेले 12वी मध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हे एक नोटिफिकेशन आपल्याला केईच्या वेबसाईटवरती आलेलं आहे की तुमचं जे 12वीचं मार्कशीट पीडीएफच्या स्वरूपामध्ये 12वीचं मार्कशीट 22/5/2026 म्हणजेच आजपासून ते 24/5/2026 पर्यंत आपल्याला हे मार्कशीट त्यावरती अपलोड करायचं आहे. ज्यांनी फॉर्म अगोदर भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट आहे. ज्यांनी म्हणजे कर्नाटक राज्याच्या केईच्या वेबसाईटवरती ओपन स्टेट्स मधून असेल किंवा त्या राज्यातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी अगोदर परीक्षा दिलेली असेल 2026 मध्ये त्याचं मार्कशीट आपल्या सोबत आलेलं आहे. ते मार्कशीट PDF स्वरूपामध्ये वेबसाईटवरती स्टुडंट पोर्टलवरती जाऊन आपल्याला अपलोड करायचं आहे. एकंदरीत हे जर नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे आणि तुम्ही जे 2,500 रुपये फॉर्म भरलेला आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याचं म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तुम्हाला नवीन फॉर्म सुद्धा भरता येणार आहे का नाही सांगता येणार नाही. परंतु हे नोटिफिकेशन केईच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. हे सांगण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना. आपल्या करिअरच्या टॉपिकवरती काउन्सिलिंग मधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपला हा करिअर मेकिंग गायडन्सचा जो YouTube चॅनल आहे तो आपल्याला महत्त्वाचा रोल प्रत्येक टप्प्यावरती बजावण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला बेल आयकॉन दाबा. हे कसं जायचंय हे मी तुम्हाला सांगेन मी या निमित्तानं. एक तर बऱ्याच वेळा यामध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या वेबसाईट वरती जाऊ त्यावेळेस इथं केई हे करून घ्या. केई केल्यानंतर इथं कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीची वेबसाईट ओपन होईल. त्यात होम पेज वरती जा. होम पेज वरती गेल्यानंतर पहिल्यांदा इंग्लिश मध्ये येत आहे. इकडे वेगवेगळे सगळे टॅब येतात. होम, ऍडमिशन्स असं. याच्यामध्ये ऍडमिशन्स मध्ये गेल्यानंतर UGCET 2026 मध्ये आल्यानंतर ही सर्व नोटिफिकेशन येतात. त्यानंतर हे नोटिफिकेशनचा ही जी PDF आहे ती डाउनलोड करून आपल्याला घ्यायची आहे आणि अशी सर्व आपल्यासोबत येणार आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं असं सांगितलेलं आहे की हे जर तुम्ही अपलोड केलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन फायनल होणार नाही. जरी तुमचं सीट मिळालं तरी तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही असं यामध्ये इन्फॉर्म करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.